सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या चांगल्या कर्मामुळे कुटुंबामध्ये तुमचा अभिमान वाढेल. तुमचं मन हे आज प्रसन्न राहील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. महत्त्वाची कामं तुम्ही पुढे ढकलू शकता. तुमचं नाव आज मोठं होईल. तुम्ही संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत मजेत घालवाल. आज तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला मनाजोगता प्रॉफिट होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे शुभ राहील. तुमचं मन देखील प्रसन्न राहील. मुलांच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. आई वडिलांच्या आशीर्वादानं सर्व कामं यशस्वी होतील. व्यवसायासाठी नातेवाईकांची तुम्हाला मदत मिळेल. भौतिक सुख सोयींमध्ये तुमच्या वाढ होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मात्र थोडीशी कमकुवत राहील. तुम्ही आज धार्मिक कार्यामध्ये रुची घ्याल. आज तुमचं मन प्रसन्न राहील. आज राजकारणामध्ये तुम्हाला चांगल्या संधी चालून येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कायदेशीर निकाल हा तुमच्या बाजूने लागणार नाही. महत्त्वाची कामं तुम्ही आज पुढे ढकलाल. नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तुमच्यावरती आशीर्वाद राहतील, ज्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या वाढ होईल. आज तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रभावाखाली व्यावसायिक निर्णय घेतल्यानं तुम्हाला फायदा होईल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. मुलांच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. आई वडिलांच्या आशीर्वादानं सर्व कामं यशस्वी होतील. तुमच्या भौतिक सुखांमध्ये देखील वाढ होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्यांच्या बढतीची चर्चा होऊ शकते. नोकरदार लोक आपल्या वरिष्ठांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी होतील. डोळ्यांशी संबंधित समस्या कमी होतील. तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा होईल. कुणाच्याही बोलण्याचा आज वाईट वाटून घेऊ नका. मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांचा पाठिंबा पूर्णपणे मिळवाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही नवीन फायदेशीर बदल तुम्ही घडवून आणाल. नोकरदार लोकांना मित्राच्या मदतीने फायदा होईल. संध्याकाळी सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये मात्र वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. तुम्हाला काही गोष्टींवरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. नातेवाईकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही आज प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला पुरेपूर लाभ घेता येईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांना दिलेलं वचन पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्य आनंदी होतील. तुम्ही तुमची प्रचलित कामं ही पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. तुम्ही आज कुठलीही गोष्ट मनापासून कराल. आज तुम्ही मित्राला भेटाल, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. बाहेरचं खाणं पिणं टाळावं, नाहीतर तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. आज तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये देखील वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये देखील सापडाल. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण हे मिळवावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कोणताही निर्णय हा बुद्धी आणि विवेकानेच घ्या, अन्यथा मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुमचे पैसे अडकू शकतात. वडिलांचं शारीरिक आजारपण वाढू शकतं. तुम्ही आज कुटुंबाशी संवाद साधा. कुटुंबातील सदस्य तुमच्यामुळे आज आनंदी होतील. तुम्ही तुमची प्रलंबित कामं करण्यासाठी आज कठोर परिश्रम कराल. आज बाहेरचं खाणं पिणं टाळावं, नाहीतर पोटाचे त्रास उद्भवू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे हे खर्च होतील. मुलांकडून मात्र एक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा आदर मान सन्मान वाढेल. भाग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराच्या सल्ल्यानं भविष्यामध्ये तुम्ही गुंतवणूक कराल. धार्मिक कार्यामध्ये वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. मुलांबद्दल देखील तुमचं प्रेम वाढेल. आज तुम्ही व्यवसायाचा कुठलाही निर्णय घेताना मनापासून घ्या. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमच्या आईंना डोळ्याचा त्रास वाढू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आजचा दिवस हा चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. आज तुमची कीर्ती मान सन्मान वाढेल. आज तुमचं मनोबल वाढेल. आज संध्याकाळी तुम्हाला एक चांगली बातमी समजेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही अनावश्यक गोष्टी तुम्हाला सतावतील. तुमचा अनावश्यक ताण देखील वाढेल. नोकरीमध्ये शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आज तुमचं कोणतंही काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरदार लोकांना कामासाठी वेळ काढावा लागेल. राजकीय दिशेनं काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल. लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे व्यवसायातील काही गोष्टींबद्दल चिंतेमध्ये असेल. तुम्हाला काही कारणांमुळे राग देखील येईल. संयम ठेवणं गरजेचं आहे. घाईघाईनं कोणतंही काम केल्यास तुमचं काम बिघडेल आणि तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मुलांची नोकरी आणि लग्न यासंबंधित एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र परिधान करा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र परिधान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुमचे खर्च होतील. तुम्हाला खर्च करताना थोडी काळजी घ्यावी लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. मुलांच्या समस्या तुम्हाला ऐकाव्या लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.